आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे काय करताय तुम्ही? श्री बॅग भरून कुठे चाललात? मला या घरात एक क्षणभरही थांबायचं नाहीये आता. म्हणजे श्री काय झालंय? तुम्ही असं का करताय? सर प्लीज नका हात लावू मला. आणि मला हात लावायचा तुम्हाला आता काहीच अधिकार उरलेला नाहीये. अचानक असं का बोलताय तुम्ही? कारण मलाही काही गोष्टी अचानक कळाल्यात. मला वाटतं होतं तुम्ही मला काहीतरी मानत असाल, पण नाही. तुम्हाला माझ्याबद्दल खरं तर काहीच वाटत नाही आणि तुम्ही मला काहीच मानत नाहीयेत. हे काय बोलताय? तुम्हाला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे तुमच्यावर, तरी सुद्धा हे सगळं बोलताय. हे सगळं काय काय करताय? हो, मला घटस्फोट द्यायला का निघालात तुम्ही? सही 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 तुम्ही माझं आणि आईचं बोलणं ऐकलंय का? अहो तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग होत आहे. तसं नाहीये ते. तुम्हाला जसं वाटतंय तसं. तुम्ही प्लीज तुमचे तर्क लावू नका. माझं ऐका, मी सांगतो. काहीही तर्क लावत नाहीये. मला पूर्णपणे खात्री पटली. तुमचं जर माझ्यावर प्रेम असतं ना सर, तर तुम्ही आता भैरवी मॅडमला स्पष्टपणे सांगितलं असतं की मी सईला घटस्फोट नाही देणार. पण तुम्ही काय म्हणालात की मला वेळ हवाय. याचा अर्थ काय निघतो सर की तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे? You're right. नाही 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 ऐका माझं. मी नाही सर, तुम्हाला सांगायची हिम्मत होत नसेल ना घटस्फोट हवाय म्हणून. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. तुमचं टेन्शन मी हलकं करते. मी जातीये घर सोडून आता. काय बोलताय तुम्ही? अहो नाही, तुम्हाला गैरसमज होतोय. तुम्हाला माहिती आहे मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तुम्ही बघा, मगाशी आई बरोबर बोलताना ती थांबतच नव्हती. सतत वारंवार त्या टॉपिकवर परत बोलत होती. मला कळत नव्हतं मी तिला कसं शांत करू. मला नव्हतं बोलायचं पुढे त्या टॉपिकवर तिच्याशी, म्हणून तिला थांबवण्याकरता फक्त म्हणालो मी. तुम्हाला खरंच वाटतंय की मी विचार करत बसेन या सगळ्या गोष्टींवर? तुम्ही प्लीज ऐका ना माझं. तुम्हाला